नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल, आनंदी असाल, निरोगी असाल. आम्हीही ठीक आहोत. तर आज आपण पाहणार आहोत इडली सांबार आणि त्यासोबत 2 चटण्या. तर इडली मी रव्याची बनवत आहे. तर आपल्याला चटणीसाठी लागणारं साहित्य मी इथे तुम्हाला दाखवत आहे. इथे मी ऑथेंटिक पद्धतीने चटणी बनवत आहे, साऊथ इंडियन पद्धतीने. एक लाल चटणी आणि एक हिरवी चटणी. तर लाल चटणीचे इथे मी साहित्य काढलेलं आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि मी जसे जसे बनवेन तसे मी तुम्हाला साहित्य सांगत राहील, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी मी पूर्ण साहित्य इथे काढलेलं नाही किचन टेबलवर. तर इथे पाहू पाहू शकता. इथे कांदा आहे, एक कांदा कापलेला आहे. इथे डाळी आहेत, चण्याची डाळ आहे आणि उडदाची डाळ आहे. त्यासोबत काश्मीरी लाल मिरची आहेत. इथे पहा सांबाराचं साहित्य आहे. आणि इथे मी थोडीशी चिंचही भिजवून ठेवलेली आहे पाण्यात. तर आपण सर्वात प्रथम आणि इथे रवा मी थोडासा भाजून घेतला होता व्यवस्थित असा. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थंड होऊ दिला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता दही टाकायचं आहे. तर आपला रवा आपण पहिल्यांदा भिजवून घेऊयात दह्यामध्ये. तर इथे मी 1 कटोरी दही घेतलेलं आहे, पाहू शकता. त्यासोबत आपल्याला इथे इनो लागणार आहे, इनोचे सॅशे इडली बनवायला, इडलीसाठी फर्मंट व्हायला. तर पाहू शकता आपण आता इथे रवा भिजूयात. तर हा जवळजवळ मला वाटतं मी 3 कप रवा घेतलेला होता. तर त्याच्यासाठी मी 1 डब्बा पूर्ण असं दही घेत आहे. फ्रेश दही आहे हे, घरचं आमच्या, म्हणजे बाहेरूनच आणलेलं आहे पण फ्रेश आहे. तर इथे मी दही याच्यामध्ये टाकलेलं आहे पूर्ण. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून ठेवायचं आहे. तर मी दही रव्यामध्ये टाकलेला आहे. रवा मी थोडासा पहिला भाजून घेतला होता. तुमची इच्छा, तुम्हाला जर भाजायचं असेल तर भाजा, पण भाजून जरा इडल्या चांगल्या होतात, फुसफुशीत होतात व्यवस्थित, त्याला चव चांगली येते. त्याच्यासाठी मी इथे भाजून घेतलेला आहे रवा, थोडा ड्राय रोस्ट केलेला आहे. तर इथे मी रव्यामध्ये दही टाकलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे जाडा बारीक कोणताही रवा घेऊ शकता, त्याच्यासाठी असं काही हे नाही आहे. पण इथे हा माझा मीडियम साईजचाच रवा आहे, आपण जे सुजी बोलतो तीच आहे. तर इथे मी थोडंसं पाणीही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, पाहू शकता. आपल्याला कन्सिस्टन्सी व्यवस्थित हे करायचे आहे. इथे सांबारासाठी मी डाळ कुकरला लावलेली आहे, ती दाखवत आहे. तर डाळ मी तुरीची डाळ घेतलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त मी मीठ आणि तेल टाकून ती बॉईल करायला ठेवलेली आहे. तुरीची डाळ सांबारासाठी आपल्याला जी लागणार आहे ती. इथे आपली इडलीची तयारी चालू आहे. इडलीसाठी रवा भिजवला आहे मी दह्यामध्ये. इथे पाण्याची आपण कन्सिस्टन्सी बरोबर करत आहोत. आणि आपल्याला आता ही 20 ते 25 मिनटं रेस्टसाठी ठेवायचं आहे. तर पहा मी पाणी बरोबर याच्यामध्ये टाकून, कारण आपल्याला रवा फुलवून घ्यायचा आहे. आपला रवा पाणी पूर्ण शोषून घेईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथे आपल्या इडलीचं प्रोसेस पुढे करायचं आहे. तर आपला रवा पूर्ण होईपर्यंत, फुलेपर्यंत आपल्याला व्यवस्थित इथे रेस्टसाठी ठेवायचं आहे, पाणी व्यवस्थित टाकून, जेणेकरून आपला रवा व्यवस्थित फुलून येईल वरती, कारण रवा पूर्ण पाणी शोषून घेतो. तर पहा इथे मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, बाकीचं आपल्याला नंतर हे कामी येईल जेव्हा रवा पूर्ण पाणी ऑब्झर्व करेल. त्यानंतर आता हे आपल्याला ढाकण टाकून रेस्टसाठी ठेवायचं आहे. तर चला पुढची तयारी तुम्हाला मी दाखवते. तर आता इथे आपण सर्वप्रथम कढई ठेवूया गॅसवरती. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. इथे मी चटणीची तयारी करत आहे मंडळी. लाल चटणी जी असते ऑथेंटिक पद्धतीची साऊथ इंडियनची, तर ती मी तुम्हाला दाखवत आहे. एक लाल चटणी आहे, एक व्हाईट चटणी आहे, साधी खोबऱ्याची चटणी.
तर इथे मी लाल टमाटरची चटणी दाखवत आहे तुम्हाला. तर इथे पहा मी तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये, कढईमध्ये. तर आता इथे आपल्याला डाळी एकत्र टाकायच्या आहे. इथे चण्याची डाळ घेतलेली आहे मी आणि थोडीशी उडदाची डाळ घेतलेली आहे. तर आपल्याला डाळी व्यवस्थित परतायच्या आहेत तेलामध्ये. तर इथे मी डाळ परतत आहे. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे इथे डाळी घेऊ शकता चटणीसाठी, तुमच्या घरातल्या व्यक्तींच्या याच्याप्रमाणे. इथे मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे, तोडत आहे मी. तोडून त्याही टाकायच्या आहेत आपल्याला, कारण इथे आपण दुसऱ्या कोणत्याही मिरच्या टाकणार नाही आहे किंवा मसालाही टाकणार नाही आहोत. अगर तुमच्याकडे मिरची नसेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची किंवा दुसरी कोणती तुमची बेडकी मिरची असेल तर ती टाकू शकता, पण ते वाटताना टाका तुम्ही. जेव्हा मिक्सरमध्ये पूर्ण हे जेव्हा साहित्य एकत्र होईल तेव्हा तुम्ही वरून मिरची टाकू शकता. अगर अदरवाईज तुमच्याकडे मिरची असेल तर तुम्ही ती टाका. आता याच्यामध्ये मी अद्रक लसूण जरा टाकलेला आहे. 2-3 कांड्या मी लसणाच्या टाकलेल्या आहे. लसूण मोठा मोठा आहे तर त्याच्या मी 2च कांड्या टाकलेल्या आहे. आणि इथे अर्धा इंच थोडंसं अद्रक टाकलेलं आहे. आता इथे मी 1 कांदा घेतलेला आहे आणि हे 3 टमाटर आहे, ते मोठे मोठे कापून घेतलेले आहेत. आता हे सगळं चटणीसाठी आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपला कांदा आणि टमाटर व्यवस्थित नरम व्हायला हवे, तर त्याच्यासाठी आपण थोडंसं इथे मीठ टाकूया आणि झाकण ठेवून आपण असंच हे शिजू देऊयात. इथे पहा मी मीठ टाकलेलं आहे थोडंसं, जेणेकरून आपला कांदा आणि टमाटर व्यवस्थित नरम होतील, सॉफ्ट होतील. पुन्हा एकदा आपण मिक्स करूया आणि हे आपण असंच जवळजवळ 5 ते 10 मिनिटं मंद गॅसवरती झाकण लावून ठेवून देऊ. चला पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला मी. इथे पहा आपली व्हाईट चटणीची मी तयारी करत आहे. त्याच्यामध्ये मी अद्रकचा छोटासा तुकडा घेतलेला आहे. अद्रक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. इथे 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याही कापून टाकत आहे मी. आणि इथे हे भाजलेली डाळ आहे चण्याची, ज्या डाळ्या बोलतो आपण त्या चटणी डाळ, ती टाकलेली आहे मी. ही व्हाईट चटणीची तयारी आहे. इथे अर्धा वाटी ओला नारळाचा चव आहे. किसलेलं खोबरं ते टाकत आहे. थोडीशी चिंच टाकत आहे चवीप्रमाणे. चिंचेचा 1 बुटूक टाकलेला आहे मी, पाहू शकता. इथे आपली चटणीचं हे पण आपण वेळोवेळी जरा चालवत राहा, नाहीतर आपला कांदा आणि खाली लागू शकतो. त्याच्यासाठी हे पण व्यवस्थित परतत राहा आणि झाकण लावून. तर इथे 2 मी मिरच्या घेतलेल्या आहेत. एक साधी मिरची आहे आणि एक पोपटी मिरची आहे. तर एक तिखट मिरची आहे आणि एक पोपटी मिरची आहे जी कलरसाठी आहे फक्त. इथे खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे मी. कोथिंबीर स्वच्छ धुवून पाण्यात टाकलेली आहे. कोथिंबीरीच्या देठा जास्त टाकलेले आहेत मी, कारण ते चटणीमध्ये त्याचा फ्लेवर छान येतो. तर पहा इथे मी कोथिंबीरीचे जे देठ असतात ते टाकत आहे. कोथिंबीरीच्या पाण्यापेक्षा देठाला फार चव असते, तर तुम्ही जास्त करून देठाचा उपयोग करा चटणीसाठी किंवा
कोणतं सार वगैरे बनवायचं असेल तेव्हा. तर इथे आपण पहा आता सांबारची तयारी करूया. तर इथे मी सांबारला फोडणी देत आहे. तर इथे मी थोडंसं याच्यामध्ये कांदा, मिरची, थोडं मेथीचे दाणे आणि जिरं आणि मोहरी टाकलेली आहे. तुमच्याकडे हिंग असेल तर हिंग आवर्जून टाका. माझ्याकडे हिंग नव्हतं म्हणून मी नाही टाकलेला आहे, पण फोडणीमध्ये हिंगाचा तडका नक्की द्या. तर इथे मी हिंग नाही टाकलेला आहे, तुम्ही टाका. इथे मी मेथी दाणे, जिरं, राई हे सगळं टाकलेलं आहे. इथे भाज्या टाकलेल्या आहेत, तर भाज्याही तुम्ही तुमच्या मनपसंतीने टाकू शकता. इथे मी गाजर, ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याच्या शेंगा, थोडं एक वांग टाकलेलं आहे आणि लाल भोपळा टाकलेला आहे. जेवढे माझ्या घरामध्ये भाज्या होत्या त्या मी टाकलेल्या आहेत. तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकता. इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आपण ही सांबाराची तयारी करत आहोत, तर सांबारीला मी फोडणी दिलेला आहे. इथे थोडा धना पावडर टाकलेला आहे, थोडी मिरची पावडर टाकलेली आहे. आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. थोडी हळद टाकलेली आहे, पाहू शकता. आणि आता हे पूर्ण मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकून हे लो टू मीडियम आचेवरती झाकण लावून, ते पहा मी गरम पाणी टाकलेलं आहे. थोडंसं भाज्या आपल्या शिजेपर्यंत थोडंसं गरम पाणी टाकून झाकण ठेवून आपल्याला हे ठेवायचं आहे. पाहू शकता इथे मी झाकण लावलेलं आहे. आता आपल्या इथे भाज्या तयार होतात आहेत. भाज्या मी सांबारासाठी इथे आपला रवा चांगला फुलून आलेला आहे. तर आता राहिलेलं पाणी आपण याच्यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित असं बॅटर तयार करून घेऊया. रव्याने पूर्ण पाणी आणि दही पूर्ण शोषून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला पाण्याची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित करायचा. एक डायरेक्शननी तुम्ही फेटून घ्या, जेणेकरून आपलं बॅटर एकदम फ्लफी होईल. इथे मी पाणी टाकून थोडं मिक्स करत आहे. इथे मी एकच डायरेक्शननी फेटून बॅटर एकदम फ्लफी करत आहे, जेणेकरून आपल्या इडल्या एकदम फुसफुशीत आणि एकदम छान होतील, जाळीदार. थोडंसं पाणी मला अजून घालावं असं वाटलं, कारण थोडं रनी नाही आहे, थोडं घट्टच आहे अजून पण. तर इथे मी इडलीच्या याच्याप्रमाणे मी इथे पाणी टाकत आहे, तर पाहू शकता. आता या स्टेजला आपलं बॅटर बरोबर झालेलं आहे. आता या स्टेजला आपण इथे मीठ आणि इनो टाकायचं आहे. इथे मी मीठ टाकत आहे मंडळी, 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे. थोडंसं अजून टाकलेलं आहे मी मीठ चवीप्रमाणे. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी इडली पात्राला व्यवस्थित तेल ग्रीस करून घेत आहे. इडली पात्र आपला व्यवस्थित आपण पहिल्यांदा रेडी ठेवायचं आहे, कारण जेणेकरून आपण त्याच्यामध्ये इनो टाकल्यानंतर थोडा वेळ थांबायचा नाही. आपल्याला लगेचच बॅटर इडली पात्रात भरून लगेच आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे. तर इथे मी ग्रीस करून ठेवलेलं आहे सगळे याची झाकणं इडली बनवण्याचे. आता आपल्याला याच्यामध्ये इनो टाकायचं आहे, ते ॲक्टिवेट करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर इथे मी 1.5 पॅकेट इनो टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. 1 पॅकेट टाकलं आहे. त्याच्यानंतर आता हे दुसरं आहे, त्याच्यामधलं थोडंसं टाकलेलं आहे मी, कारण माझं बॅटर जरा जास्त आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे वरती,
आणि इनो व्यवस्थित ॲक्टिवेट करायचा आहे आणि हे एकच डायरेक्शनने आपल्याला फेटायचं आहे, जेणेकरून आपल्या इडल्या एकदम जास्त फ्लफी होतील. तर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला एक थोडा वेळही घालवायचा नाही आहे. फटाफट इडल्या भरायच्या आहे पात्रामध्ये आणि स्टीम व्हायला ठेवायच्या आहे. तर इथे मी इडल्या भरत आहे, पाहू शकता. इथे मी पॅन पण गरम करायला ठेवलं होतं आधीच. इथे दुसरं पात्र आपलं तयार होत आहे. जे चार ढकण्याचं पॅन आहे, त्याच्यामध्ये 16 इडल्या होतात, 4 अशा. तिसरं पॅन आहे, पाहू शकता. सर्व इडल्या मी व्यवस्थित बॅटर भरत आहे. या रव्याच्या इडलीमध्ये तुम्ही ना भाज्याही टाकू शकता, तुमची मुलं जर भाज्या खात असतील तर. पण मी साध्याच बनवत आहे, कारण आपण इथे सांबार आणि चटण्या बनवत आहोत. जर असं फ्राय इडली जर तुम्हाला करायची असेल मुलांच्या टिफिनसाठी, तर तुम्ही ह्या बॅटरमध्ये भाज्या टाकून फ्राय इडली करून देऊ शकता, तेही छान लागतं मुलांच्या टिफिनसाठी. रवा इडलीमध्ये तुमच्या इच्छेप्रमाणे तुमची मुलं जी भाज्या खातात त्या भाज्या तुम्ही टाकू शकतात. त्या निमित्ताने मुलांच्या पोटात भाज्या जातील. तर पहा, इथे आपल्या इडलीचं बॅटर आपण इडली लावलेले आहे त्याच्यामध्ये पॅनमध्ये, इडली भांड्यात. आता इथे आपल्या सांबाराची तयारी चालू आहे. सांबार आपल्या भाज्या शिजत आहेत, भाज्यांना चांगली उकळी आलेली आहे. इथे मी डाळ कुकरमधनं काढलेली आहे. डाळ थोडी घोटून घेते मी. तुरीची डाळ टाकली होती मी. त्याच्यामध्ये दुसरं काही नाही, फक्त तेल आणि हळद आणि मीठ टाकलं होतं चवीप्रमाणे. तर आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये ओतायचं आहे डाळ. आपल्या भाज्या थोड्याफार शिजलेल्या आहेत, थोड्या अजून आता डाळीबरोबर त्या शिजतील, एकजीव होतील. त्याच्याने मग आपल्या सांबाराची चव अगदी अप्रतिम लागेल. कोणी डायरेक्ट कुकरलाही लावतात भाज्यांबरोबर डाळ आणि भाज्या डायरेक्ट कुकरमध्ये करतात. पण डायरेक्ट कुकरमध्ये लावल्या ना तर त्या भाज्या पूर्ण गाळ होऊन जातात, पूर्ण एकदम जास्त शिजून जातात. त्याच्यासाठी इथे पहा, मी सांबार मसाला घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा सांबार मसाला टाकू शकता याच्यामध्ये. मी एव्हरेस्टचा घेतलेला आहे. जेव्हा आपल्या भाज्या शिजत येतील तेव्हा आपण सांबार मसाला टाकायचा आहे. इथे मी सांबार मसाला टाकून पुन्हा एकदा ढवळून घेत आहे. आता आपल्याला याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा आहे. तर इथे पहा, मी चिंचेचा कोळ तयार करून ठेवलेला आहे. आपल्याला आता याच्यामध्ये टाकायचं आहे. आता ह्या स्टेजला तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा गुळही टाका, कारण आपण चिंच टाकलेली आहे. तर चिंचेचा दाटपणा, आंबटपणा त्याच्यामध्ये थोडंसं, जिथे आंबट असेल तिथे गोड थोडंसं असायलाच पाहिजे. तर थोडंसं गोड टाका अथवा साखर टाका, तुमच्या मर्जीप्रमाणे. तुम्हाला जर नसेल टाकायचं तर नका टाका, पण माझ्या मते तरी थोडंसं आंबट गोड चव अगदी भन्नाट लागते. तर तुम्ही टाकलात तर चांगलंच आहे. तर इथे मी टाकलेला आहे थोडासा गुळाचा खडा. पाहू शकता आपली सांबारही इथे बनवून झालेला आहे. अगदी अप्रतिम वास येतो आहे सांबाराचा, पूर्ण घरभर वास, खूप दरवळ आहे सुगंध. आपला सांबार इथे रेडी आहे. आता इथे मी चटण्यांमध्ये तडका देत आहे. आपल्या चटण्या वाटून झालेल्या आहेत. तर मंडळी, मी चटण्या वाटताना तुम्हाला दाखवल्या नाही, कारण व्हिडिओ क्लिप कुठे गेली माहिती नाही मला, जरा ती पाठीपुढे झालेली आहे. तर तुम्ही चटणी वाटताना, लाल चटणी वाटताना त्याच्यामध्ये थोडंसं चिंचेचा एक तुकडा टाका,
मीठ तुम्ही बरोबर तुमच्या इच्छेप्रमाणे टाका आणि त्यानंतर ते व्यवस्थित थोडंसं पाणी टाका, त्याच्यामध्ये नंतर वाटून घ्या ती चटणी. आणि ग्रीन चटणीमध्ये तर तुम्हाला मी दाखवली होती, तर तिथे पहा मी तडका देत आहे दोन्ही चटण्यांना, एकत्रच तडका देत आहे मी. कढीपत्ता आणि जिऱ्याचा, सॉरी जिरा नाही, रायचा, कढीपत्ता आणि रायचा तडका देत आहे मी. तर इथे मी तडका दिलेला आहे, पाहू शकता दोन्ही याच्यावर. आणि इथे पहा आपल्या इडल्या पण झालेल्या आहेत, मी काढल्या आहेत त्या इडली पानमधून तुम्हाला मी दाखवते. बघा, पाहू शकता इडल्या कशा झालेल्या आहेत, एकदम फ्लफी आणि मऊ लुसलुशीत. तुम्हाला एक तोडूनही दाखवते मी, कशी जाळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहे, अगदी आतपर्यंत जाळी आहे. पहा, इथे सांबार आहे, इथे लाल चटणी आहे, इथे आपली व्हाईट चटणी, हिरवी चटणी आहे, आणि इथे आपलं इडली आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका